हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षा भारी, चवीला एकदम चमचमीत अशी मटार पनीर, जी तुम्हाला खरंच खूप आवडेल. त्यासाठी लागणारे साहित्य आहे पनीर. मी हे अमूलचे मलाई पनीर घेतले आहे, जे 200 ग्रॅम आहे. आणि मटार हे अर्धा किलो मटार आहेत. सोडल्यानंतर असे एक बाउलभर बनले आहेत. मसाला बनवण्यासाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलाय. 2 मोठे टोमॅटो ते पण उबडतोबड चिरून घेतले. त्याची आपण नंतर प्युरी बनवणार आहोत. लसूण आणि आलं हे सुद्धा आपण वाटून घेणार आहोत. आणि 5-6 काजू. कांदा, लसूण, आलं हे आपण एकत्र वाटून घेणार आहोत. त्याआधी आपण पनीरला तळून घेऊया. सुरुवातीला तेल गरम करून घ्या आणि नंतर मंद आचेवर हे सर्व पनीर तळून घ्या. हलक्या हाताने त्याला फिरवा. पनीर कढईमध्ये मोडला नाही पाहिजे. हळूहळू असे हलका त्याला डाग येण्यास सुरुवात झाले. आणि थोडे लालसर होऊ द्या. किंवा तुम्हाला कितपत कडक पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तळू शकता. मला खूप कडक झालेलं पनीर आवडत नाही, म्हणून मी साधारण गुलाबी होईपर्यंत तळून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हे सर्व पनीर तळून घेतलंय. ते वेगळे एका ताटलीमध्ये काढून घ्या. पनीर तळून होईपर्यंत आपण एका साईडला कांदा, लसूण आणि आलं आणि त्यामध्ये काजूचे तुकडे घालून त्याची प्युरी तयार करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये जर तेल जास्त असेल तर थोडं कमी करा आणि त्यामध्ये तयार केलेले कांदा लसणाची प्युरी घाला. आणि ही प्युरी छान फ्राय करून घ्या. सुरुवातीला जर तुम्ही कांदा भाजून घेतला तरी चालेल. कांद्याला लवकर पाणी सुटावे म्हणून थोडंसं मीठ घाला, म्हणजे लवकर लाल व्हायला मदत होईल. हळूहळू कांद्याचा रंग बदलत आहे. कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूया. टोमॅटोला सुद्धा चांगले परतून घ्या. आता आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालूया. 2 चमचे मी इथे सुके खोबरे घातले आहे.
खोबरे चांगले परतल्या गेले की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला, 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घाला, त्यानंतर चवीपुरते मीठ घाला. एक चमचा गरम मसाला आणि 1 ते 1.5 चमचा पनीर मसाला विकतचा मिळतो तो घातलाय मी. हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले फ्राय होऊ द्या. मसाले बुडाला जळू नये म्हणून मी थोडं पाणी घातलंय आणि परत एकदा त्याला चांगलं फ्राय करा. 2 ते 3 मिनिट असे तेलावर त्याला फिरून द्या. आता आपण त्यामध्ये धुतलेले वाटाणे घालूया. हिरवे वाटाणे किंवा मटर. कलर कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे. 2-3 मिनिट याला असंच तेलामध्ये परतून घ्या. आता त्यामध्ये आपण तळून ठेवलेला पनीर घालूया. त्याला सुद्धा तेलामध्ये असे छान फ्राय करून घ्या. आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. बघा कसं छान सुरेख रंग आलाय. आता आपण त्याला झाकण लावून 10 मिनिटे शिजू देऊया. बटर शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मध्ये थोडा परत एकदा चेक करून घ्या. अशा प्रकारे आपली मटर पनीरची भाजी शिजून तयार झाली आहे. आपण त्याला प्लेटिंग करूया. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, पराठ्या सोबत किंवा नान सोबत खाऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. बाय.